2 तासांनी मेघनाच्या घरी बेल वाजते. मेघना दार उघडते. मी ओळखलं नाही, कोण आहात आपण? कसं ओळखाल मला? मी काय सेलिब्रिटी आहे की तुमच्यासारखी पत्रकार आहे? मोठे मोठे उद्योग करणारी? आत्ता जे करताय तुम्ही, तुमचं कर्तृत्व इतकं वाढलंच की भेटावं गरजेचं वाटलं मला. तसं तुम्हाला ओळख करून द्यायचं म्हटलं तर माझं नाव श्वेता शिंदे आहे. अभय शिंदेची बायको आहे मी. ओळखत असाल कदाचित तुम्ही. पोलीस आणि गुन्हेगार जवळचं नातं असतं. आत्ता तुम्ही गुन्हेगाराला इतक्या चांगल्या तऱ्हेने ओळखायला लागले आहे की त्याची प्रेमकहाणी छापताय, तर पोलिसांशीही संबंध जवळचाच असेल तुमचा. तसं तर बाहेर पाहिजे होता पोलीस, पण नाही. फार शूर आहात तुम्ही. पण मी म्हटलं तुम्ही कितीही शूर असू द्या, पण कर्तव्य आहे. मी ओळखलं नाही, कोण आहात आपण? कसं ओळखाल मला? मी काय सेलिब्रिटी आहे की तुमच्यासारखी पत्रकार आहे? मोठे मोठे उद्योग करणारी? आत्ता जे करताय तुम्ही, तुमचं कर्तृत्व इतकं वाढलंच की भेटावं गरजेचं वाटलं मला. तसं तुम्हाला ओळख करून द्यायचं म्हटलं तर माझं नाव श्वेता शिंदे आहे. अभय शिंदेची बायको आहे मी. ओळखत असाल कदाचित तुम्ही. पोलीस आणि गुन्हेगार जवळचं नातं असतं. आत्ता तुम्ही गुन्हेगाराला इतक्या चांगल्या तऱ्हेने ओळखायला लागले आहे की त्याची प्रेमकहाणी छापताय, तर पोलिसांशीही संबंध जवळचाच असेल तुमचा. तसं तर बाहेर पाहिजे होता पोलीस, पण नाही. फार शूर आहात तुम्ही. पण मी म्हटलं तुम्ही कितीही शूर असू द्या, पण कर्तव्य आहे चांगल्या नागरिकाची सुरक्षा करणं. मला वाटलं करावी मदत तुम्हाला, म्हणून आले होते. तुम्हाला सुरक्षित जागेवर न्यायचा विचार आला होता मला. गुन्हेगार आहे चंद्या, काय भरोसा, काहीही करेल तुमच्याबरोबर, पण तुमच्या हिमतीची दाद दिली पाहिजे. घाबरत नाही तुम्ही. कोणी असतं तुमच्या जागी तर विचार केला असता. चंद्या जसा आहे, काय करू शकतो. आत्तापर्यंत तर धमक्याही आल्या असतील तुम्हाला की झाडावर लटकवतील, नागडे करून रस्त्यावर फेकतील, तरी पोलीस प्रोटेक्शन नाही. कमाल आहे. धमकीच तुम्हाला कोणी सांगितला? पोलिसांचे हात दूरपर्यंत पोहोचले असतात. पण गुन्हेगारी पाहून विश्वास नव्हता. त्या नवऱ्यासारखे ऑफिसचे प्रॉब्लेम घरी सांगतात. कमी टेन्शन असतं का आपल्याला? पण ही तर आश्चर्य आहे. मी नाही सांगितलं कोणाला. म्हणजे आलीये सांगायला पाहिजे होतं. जास्त शूर झाला. अतिउत्साहाच्या भारात माणूस जास्त शूर होतो कधीकधी आणि चूक करतो. साधी काहीही करण्याआधी विचार करावा. गोष्ट आहे साधी, पण करत नाही, मग होतो त्रास. पण शूर आहात तुम्ही की मुलाखत छापताय? नाही, मी नाही छापत काही. असं थोडी असतं. आत्ता तुमच्या हातातून सुटला तीर आणि प्रकरण झालं गंभीर. आता सोडेल का तो तुम्हाला? पाहिलं नसेल का कशा आहे तुम्ही? ठेवून घेईल तुम्हाला. काय बोलताय तुम्ही? धोनी पाहिला नाही वाटतं. ऐकलाय. पिक्चर जेव्हा म्हणत होता तेव्हा सुशांत सिंग धोनीबरोबर राहिला होता काही दिवस, म्हणून जिवंत अभिनय करू शकला.